काही पण घडतंय. राजकारणातली चुकीच्या प्रकारची क्रांती झाली. सत्ता आणि पैसा हे सब कुछ आहे. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर पक्षाचीच असतात. निवडणुका कधी स्थानिक विनिक नसतात. मला नैतिकतेने अधिकार आहे का सरकारवर हल्लाबोल करायचा? तर बिलकुल नाही. अजितदादांना सोडून इथं का थांबलो? आम्ही दादांना मदत करून म्हणजे दादांच्या पक्षाची संख्या वाढून एक प्रकारे भाजपलाच मदत केली ना. महानगरपालिकेतला आकडा हा राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधला सर्वोच्च असेल. जर माहितीला कंटाळले त्यामध्ये ट्रॅफिक जाम मध्ये पुण्याचा नंबर 5 वर जर होणार असेल तर आपण थांबलं पाहिजे. फुले आंबेडकर यांना मानणारी विचारधारा होती, आहे आणि उद्या सुद्धा राहील. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, निवडणुकीचा हा रणसंग्राम आहे. महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा, नगरपंचायत यांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. 2 डिसेंबरला म्हणजे कालच मतदान झालंय. आणि आता जे वेध लागलेले आहेत कार्यकर्त्यांना, ते महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक पक्ष गट तट हे विसरून आघाड्या युत्या करत असतो. बेरजेचं राजकारण हा शब्द तुम्ही राजकारणातच ऐकलेला असतो आणि फार प्रचलित शब्द आहे. पण बेरजेचं राजकारण करत असताना कुठंतरी विचारांना आपण तिलांजली देतोय का, तर हा विचार सुद्धा लोकांच्या जवळपास फिरकत नाही. पण अशा या सगळ्या काळामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही, पुण्यामध्ये आहोत आपण आणि पुणे शहर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा जो गट आहे त्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माझे महापौर राहिलेले आहेत. तर त्यांनी जी भूमिका व्यक्त केली त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून असतील, लोकांमधून असतील, या उमटलेल्या आहेत. त्यांनी जी भूमिका काय व्यक्त केली की जर 2 राष्ट्रवादी जर एकत्र आले तर मी माझ्या राजकारणाला कुठंतरी स्वल्प विराम देईल, फुल स्टॉप देईल असं ते म्हटले नाहीत. काही काळ राजकारणातून थांबेल आणि पुन्हा विचार करून मी राजकारण सुरू करेल. नेमकं काय भूमिका आहे? कारण ही फार दुर्मिळ अशा पद्धतीची भूमिका तुम्ही गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये ऐकली असेल. कारण विचारांचं राजकारण शक्यतो होताना दिसत नाही. प्रशांत जगतापांनी घेतलेली भूमिका ही वैचारिक आहे. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल मध्ये. म्हणजे भूमिका काय आता मी आमच्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. पण वैचारिक भूमिका ही राजकारणामध्ये इतकी महत्वाची असते. निश्चित असते. त्याचं कारण आहे की या देशाला जे स्वातंत्र्य मिळालंय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार करण्यापासून ते थेट त्या ठिकाणी अगदी जे काही छोट्या-मोठ्या वाड्या वस्त्या आहेत, अगदी जे काही आदिवासी पाडे जे समजले जातात, तिथपर्यंत लोकांना जे काय चांगल्या पद्धतीची नाही का लोकशाहीतून मिळणारी मदत, लोकशाहीच्या धोरणातून नाही का मिळालेले वेगवेगळ्या पॉलिसीज, त्याचबरोबर एकूण नाही का सरकार यंत्रणेच्या माध्यमातून मिळालेला बॅकअप, हा जो काही मिळाला तो विचारधारेमुळे मिळाला. ती विचारधारा होती महात्मा गांधीजींची, ती विचारधारा होती काँग्रेसी विचाराची, पंडित जवाहरलाल नेहरूंची ती विचारधारा होती की सर्वसामान्य घटक तो कुठल्याही जाती धर्मातला असेल, कुठल्याही शहरातला किंवा ग्रामीण खेड्यातला वाड्या वस्त्यांमधला असेल, कुठल्याही राज्यातला असेल तरी त्याला समान हक्क मिळायला हवा. आणि त्या उद्देशाने या ठिकाणी ती विचारधारा साधारणतः 50च्या दशकापासून म्हणजे मुळात ती स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनची होती, पण खास करून 1947 सालानंतर अगदी 90च्या दशकावरती ती टिकली. म्हणून खऱ्या अर्थाने हा एवढा मोठा महाकाय देश म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत हा आत्तापर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रवास करू शकला किंवा त्या ठिकाणी लोकांना न्याय देऊ शकला. दुर्दैवाने मागच्या तुम्ही तुम्ही जो काळ सांगताय तो फार जुना काळ आहे. मला आता तरी अलीकडं राजकारणामध्ये ही विचारधारा कुठं दिसत नाही. अलीकडं मॅक्सिमम लोक म्हणजे खास करून 2014 सालानंतर अचानक राजकारणातली चुकीच्या प्रकारची क्रांती झाली, ज्याच्यामध्ये लोकांना असं वाटायला लागलं की सत्ता आणि पैसा हे सब कुछ आहे. आणि त्या ठिकाणी ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या यंत्रणांनी मारलेले छापे हे त्यांची विचारधारा बदलण्यासाठी उपयुक्त ठरले समोरच्या सत्ताधारी पक्षाला. या ठिकाणी सामान्य जनतेसाठी ते निश्चित वाईटच ठरले. पण त्या ठिकाणी काही जी काय ज्यांनी कदाचित नाही का या ठिकाणी राज्याचं वाटोळं केलं असेल, देशाचं वाटोळं केलं असेल, अशा लोकांच्यासाठी ते फायदेशीर ठरले आणि भाजपलाही तो फायदा झाला. दुर्दैवाने खाली झाला नाही. आमचं आजही असं म्हणणं आहे, की जगात
सगळ्याच देशामध्ये हुकुमशाही आहे का? जगामध्ये सगळ्या सत्ताधारी पक्षांकडं सगळीच मंडळी गेलीत का? तर बिलकुल नाही. त्या ठिकाणी पण विरोधी पक्ष जिवंत आहे. विरोधी पक्षाची विचारधारा जिवंत आहे. आमचं म्हणणं आहे, की या शहरामध्ये, या राज्यामध्ये आजही शाहू फुले आंबेडकर यांना मानणारी विचारधारा होती, आहे आणि उद्यासुद्धा राहील. कदाचित आजचा नाही का युवा वर्ग हा मोबाईलमध्ये अडकून पडला असेल, वेगवेगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये अडकून पडला असेल, तरी तो आजही काही चांगल्या विचारांना फॉलो करतो आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, या राज्यातले सगळे प्रश्नाचे म्हणजे अ, चुकीचं काही पण घडतंय आणि आम्ही जर त्या सरकारमध्ये जाऊन बसलो असतो, तर आम्हाला त्या ठिकाणी म्हणण्याशिवाय पर्याय नाही. आणि या संदर्भामध्ये विरोधी पक्षच जिवंत ठेवायचा नाही. अशा प्रकारचा जो काही प्रण श्री नरेंद्रभाई मोदी यांनी जरी अमितभाई शहा यांनी घेतलेला आणि खाली तर माननीय देवेंद्र फडणवीसांनी तर त्या ठिकाणी तर सपाटाच लावलेला म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा किंबहुना विरोधी पक्ष संपवण्याचा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सिस्टीम संपत असताना तो सामान्य वर्ग जो आहे ना, ज्याला असं वाटतं, की मी सत्ताधारी पक्षाकडे गेलो माझं काम नाही झालं, तर मी किमान विरोधी पक्षाला सांगेल, विरोधी पक्ष त्या संदर्भात आवाज उठवेल किंवा ती प्रचलित एक शब्द होता, आय विल सी यू इन अ कोर्ट. त्या ठिकाणी एक सामान्य वर्ग, उसो एखाद्या अब्जाधीशाला म्हणजे नाही का आवाजच संपवण्याचा हा अगदी, अगदी, अगदी. एखादा सामान्य माणूस, अगदी झोपडीत राहणारा, तो एका अब्जाधीशाला सांगायचा, आय विल सी यू इन अ कोर्ट किंवा बघ मी अमुक विरोधी पक्षनेत्याकडे जातो, तो तुझ्यावर आंदोलन करणार, तुला उघडं पाडणार. ही जी सिस्टीम होती ना, ती खरी अर्थ ती आहे विचारधारा. आज दुर्दैवाने आम्ही सगळेच त्या ठिकाणी स्थानिक निवडणुकांच्या नावाखाली गोंडच नाव आहे. स्थानिक निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, काही नाही. निवडणुका पक्षाच्याच असतात. निवडणुका कधी स्थानिक बिनिक नसतात. कारण की निवडून आलेला सदस्य हा ते चिन्हावरचा त्या पक्षाचा असतो. त्याच्यामुळं त्या गोंडस नावाखाली पक्ष काहीच करत नसतो. पक्षाचे प्रमुख नेते पण काय करत असतात. खाली प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अशी 1-2, 2-3 लोकं असतात, ज्यांना सगळीकडे सेटलमेंट करूशी वाटते. त्याच्यामुळे कदाचित हे सगळं होतं. माझ्या पक्षात आदरणीय पवारसाहेब, म्हणजे श्रद्धेय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई ही लढणारी मंडळी आहेत. शहरामध्ये सुद्धा आमच्या सिनियर आदरणीय वंदनाताई ही सगळी मंडळी कायम काँग्रेसी विचाराची राहिली. त्यामुळे त्यांच्याकडून चुकीच्या विचारांना कधी पाठबळ मिळणार नाही. दुर्दैवाने एखादा शहर सरावाचा नेता त्या ठिकाणी आदरणीय अजितदादा आणि बाकीच्या सगळ्या मंडळींच्या बरोबर अशा प्रकारची वाटाघाटी करतात. त्यावेळेस मात्र या शहरातल्या सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत, त्याचं वाटोळ होणार नाही याची काळजी घेण्याचं माझं काम आहे. पुणेकरचे महायुतीला कांडाळे, कारण की महायुती सरकारच्या काळातच या देशामध्ये या शहराचा नंबर म्हणजे भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरला लागलाय. महायुती सरकारच्या काळातच पुणे शहराचा नंबर दहशतवादामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त गुन्हेगारी करणं असणारं शहर अख्ख्या देशातलं पुणे शहराचा नंबर लागलाय. महायुती सरकारच्या काळामध्येच म्हणजे त्या ठिकाणी कोयता गँग आणि बाकीच्या सगळ्या टोळ्या इथं पुणे शहरात सक्रिय झाल्यात. महायुती सरकारच्या काळात म्हणजे सन्माननीय अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, नगरविकास मंत्री हे शहर असल्यामुळे नगरविकास मंत्री खुद्द एकनाथजी शिंदे आहेत. यांच्या काळातच जगात साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 12,500 देश आहेत. पावणे 12,000 शहर आहेत प्रमुख. पुणे, त्या ठिकाणी दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा मग न्यूयॉर्क वगैरे ह्या सगळ्या शहरामध्ये जगामध्ये ट्रॅफिक जाममध्ये पुण्याचा नंबर 5वा लागलेला आहे. मग इथं राज्य कोणाचं आहे तर महायुतीचं आहे. मग आम्ही महायुतीतल्या एका घटक पक्षाबरोबर आघाडी करायची किंवा युती करायची आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल करायचा. पुणेकर म्हणणार, तुम्ही महायुतीतल्या एका पक्षावर युती केली, तुम्हाला नैतिकतेने अधिकार आहे का सरकारवर हल्लाबोल करायचा? तर बिलकुल नाही. दुसरी गोष्ट, आम्ही महाविकासाकडून लढण्याचा आग्रह करतोय महाविकास आघाडीच्या माध्यमातून. महाविकास आघाडीचे जनक कोण आहेत? तर सन्मान्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. हे शहर कोणाचं आहे? तर आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताईंचं. या शहरामध्ये 1-2-3 कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या हट्टापोटी महाविकास आघाडीचा अस्त इथंच करायचा, ते पण खुद्द शरद पवारसाहेबांच्या मनी नसताना करायचा, हे माझ्या सरकारला पाहवणार नव्हतं, नाही आणि उद्या कोण आहेत हे आदरणीय जे 2-3 व्यक्ती, नेते कोण आहेत? जास्त नाही, 1-2 लोकं आहेत. त्यांच्या सर्व मला त्यांचं नाव घेणं बरोबर नाही, का ते माझे सहकारी आहेत, कोणतरी सीनियर आहेत. त्यांना अशा प्रकारे बदनाम करणं बरोबर नाही. का मी समजू शकतो एखाद्याला कदाचित समोरून काही कॉल आल्यानंतर थोडा प्रेशर असू शकतो किंवा किंबहुना प्रेम असू शकतं. प्रेशर नाही म्हणता येणार, पण प्रेम असू शकतं. त्याच्यावर म्हणजे त्या सगळ्या प्रेमापोटी त्यांच्यासमोर विचारधारा हा विषय तोकडा पडू शकतो. मी आजही ठणकावून सांगतो, की मी सन्माननीय अजितदादांच्या हाताखाली मी 24 वर्ष कामकाज केले. माझे आवडते नेते होते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारचं शत्रुत्व, स्पर्धा ही नव्हती, नाही आणि उद्यासुद्धा नसेल. आम्ही अजितदादांना सोडून इथं का थांबलो? तर शतकामध्ये सगळ्यात नाही का भारी नेता या राज्यात, या देशात जन्माला आला. त्यांचं नाव श्री शरदचंद्रजी गोविंदरावजी पवार. त्यांना वयाच्या 83व्या वर्षी, त्यावेळेस 83 वय वय होतं साहेबांचं. त्यांच्या संघर्षाच्या काळात सोडून जाणं बरोबर नाही. पुरोगामी चळवळ ज्या नेत्यांनी मागची 68 वर्ष सांभाळून ठेवली, त्या नेत्याचा हात सोडायचा नाही आणि पवारसाहेबांच्या वर असणाऱ्या श्रद्धा आणि प्रेमापोटी आम्ही इथं थांबलो, आजही आहोत
उद्या सुद्धा निश्चित नाही का त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करू. पण हे होत असताना जर आमच्यापैकी कोणाला तरी नगरसेवक व्हायचे या हट्टापोटी पवार साहेबांच्या विचारधारेच्या प्रवासाला जर कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल, तर मात्र त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे. ही माझी भूमिका होती. नाही, आता एक प्रवाद असा पण मांडला जातो, की राष्ट्रवादीची 2 गट पडले आणि त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार साहेबांचा जो गट आहे, त्याच्याकडं शक्ती कमी आहे आणि अजितदादांकडे शक्ती जास्त आहे. आणि मग शरद पवारांना त्यांची जी लोकं आहेत, त्यांना फार संख्या मिळणार नाही. मग जर संख्या मिळणार नाही आणि इथं जर पुण्यामध्ये भाजप आणि मित्रपक्षाची सत्ता येणार असेल, तर त्यांच्या प्रभागामध्ये पुन्हा कामं होणार नाहीत. अशी एक चर्चा मला सगळी मला मला होते. युक्तिवाद एक सांगा, की सन्मान्य अजितदादा आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा, पालकमंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येत आहेत का? तर बिलकुल नाही. आम्ही आमच्यातले एखाद दुसरा माणूस सांगतोय, की भाजपची ताकद कमी करण्यासाठी अजितदादांना साथ द्यायला पाहिजे. अजितदादांच्या साथीमध्ये आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांची तिकीट कट होऊन ती अजितदादांच्या पक्षातल्या नाही का कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना जाणार. उद्या आमच्या मदतीवर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथले तुतारी जर सिम्बॉल नाही का मशीनवरून निघाल्यानंतर दादांच्या पक्षाचा फायदा झाला. उद्या निवडणुकीचा निकाल लागला तर भाजपला मतं कमी पडली. मतदान दादाच देणार ना त्यांना. मग आम्ही दादांना मदत करून म्हणजे दादांच्या पक्षाची संख्या वाढून एक प्रकारे भाजपलाच मदत केली ना. एवढा कॉमन सेन्स जर नसेल, तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. जी मंडळी हे असा युक्तिवाद करतात, ते पुणेकरांना आणि आमच्या पक्षाला फसवतात असं माझ्यासारख्याला स्पष्ट वाटतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने मी तर पवारसाहेबांना फसवलं नव्हतं, नाही आणि उद्यासुद्धा फसवणार नाही. जी खरी परिस्थिती की आम्ही महाविकास आघाडीकडून लढलो, तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्या दिवशी 29 महानगरपालिकेचं मतदान एकाच दिवशी आहे, 29 महानगरपालिकेची मतमोजणी एकाच दिवशी आहे. माझा दावा आहे की महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा महाविकास आघाडीतून लढला तर पुणेकर या महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहराचा युनिटचा महानगरपालिकेतला आकडा हा राज्यातल्या 29 महानगरपालिकेमधला सर्वोच्च असेल. काय तुम्हाला लॉजिक वाटतं, की म्हणजे इथं तुमच्या पक्षाला चांगली संख्या मिळू शकते, असं काय लॉजिक आहे? एक चांगलं केडर बांधलेलं आहे. त्या केडरच्या जीवावर शिवाय महाविकास आघाडीचे एकत्रित येण्याच्या जीवावर पुणेकरांच्या भावना ज्या आम्ही ओळखल्यात, पुणेकर महायुतीला कंटाळलेत का कंटाळलेत. पुणेकरांनी भ्रष्टाचाराची हजारो प्रकरणं मागच्या काळामध्ये पुण्यात पाहिली. टोळी टोळी युद्ध पाहिलं. त्याचबरोबर एकूणच नाही का महायुतीतला भोंगळ कारभार बघितला. पुणेकर नागरिकांच्या आशा अपेक्षा महापालिकेने, राज्य सरकारने, केंद्र सरकारने पूर्ण केल्या नाहीत. हे पाहिल्यात. त्याच्यामुळे महायुतीच्या विरोधात मतदान मिळेल. पण त्याच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म, खास करून महाविकास आघाडीचा प्लॅटफॉर्म असला पाहिजे, असं माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे. नाही, आता सत्ताधारी पक्षाकडून तर प्रचार फार जोमाने सुरू आहे. केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे आणि मग त्याच्यासाठी खाली महापालिकेमध्ये सुद्धा त्यांची सत्ता पाहिजे. इथं मेट्रो आलेली आहे, अनेक प्रकल्प सुरू मेट्रो हे आहेत काय त्यांचं आणि हे क्रेडिट मेट्रो हे काय त्यांचं क्रेडिट नाही. मेट्रोसाठी आदरणीय पवार साहेबांनी प्रयत्न केला. प्रशांत जगताप पुण्याचा महापौर असतानाच डिसेंबर 2016ला आमच्या उपस्थितीमध्येच त्या ठिकाणी नारळ फोडण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं ते जे सांगतात, नाही, पण तरी केंद्राचीच योजना आहे नाही. केंद्रामध्ये त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग साहेब होते. त्यांनी त्यावेळेस नाही का बऱ्याचशा मान्यता दिल्या होत्या आणि सरकार पडल्यामुळे किंवा सरकार गेल्यानंतर श्री नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर याचा शुभारंभ करण्यात आला. पण त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष हाच महानगरपालिकेत सत्तेवर होता. त्याच्यामुळं ते क्रेडिट काय फक्त भाजपचं नाही, ते क्रेडिटमध्ये आम्ही सुद्धा आहोत, काँग्रेस सुद्धा आहे. तुम्ही एकदम म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही जरा भावनिक झालेले दिसले त्या दिवशी तुमचं स्टेटमेंट आलं त्या दिवशी, की म्हणजे एकदम स्वल्पविरामच देण्याचा निर्णय का त्या आपण दिवशीचा म्हणजे घटनाक्रम थांबणं का? त्या दिवशीचा घटनाक्रम असा होता, की आमचे जे काही खालच्या स्तरावरचे नेते आहेत 1-2 त्यांनी जवळ-जवळ आपल्या पत्रकार बंधूंमध्ये बातम्या प्लॅन्ट केल्या होत्या. माझ्या पक्ष युनिटमधल्या जवळ-जवळ सगळ्याच कार्यकर्त्यांना, इच्छुकांना, माजी नगरसेवकांना कॉल करून अ, वरिष्ठांनी आम्हाला ही दोन्ही पक्षाची आघाडी करण्यासाठीचं फायनल करण्याचं काय म्हणतात अधिकारच दिलेत आणि ही अशा प्रकारची आघाडी फायनल आहे. अशा प्रकारचं जे नाही का निरोप दिले. त्याच्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी डिस्टर्ब होतो, की आणि त्यांनी तशा प्रकारचं आभासी वातावरण केलं होतं. पण एक प्रकारे जर अशा नाही का म्हणजे खुद्द शहर युनिटला बाजूला ठेवून असं जर होणार असेल, तर आपण थांबलं पाहिजे. अशा प्रकारचा माझा त्या दिवशी निर्णय क्लिअर होता. मी खूप भावनाविवश पण झालो होतो. ही फॅक्ट आहे. कारण की आम्ही तर कुठल्या स्वार्थापोटी इथं पॉवर थांबलो नाही. फक्त साहेबांच्या प्रेमापोटी आणि पुरोगामी चळवळ जिवंत ठेवण्याच्या विचाराने त्या ठिकाणी थांबलेलो आहे. आणि मग असं होत असेल तर आपण थांबलं पाहिजे. त्या दिवशी माझी भूमिका होती. त्याच्यानंतर खूप साऱ्या राज्यातल्या नेत्यांचे म्हणजे विविध प्रतिक्रिया पण आल्या, पण मला विशेष करून विचारायचं आहे, की ती तुमची स्टेटमेंट फारच
चर्चेला आलं. हं. त्यानंतर पवारसाहेब स्वतः असतील किंवा सुप्रियाताई असतील यांच्याबरोबर कुणाशी बोलणं झालं तुमचं? ते वरिष्ठांचे सन्मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा खुद्द मला निरोप आला, म्हणजे कॉल आला, माझ्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं, "प्रशांत जगताप काळजी करू नका. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काही होणार नाही. शहर युनिटमधल्या सगळ्याच नेत्यांना आम्ही पाचारण करू. पण या ठिकाणी आता जे काही तथाकथित 1-2 लोकं जे बोलतात त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आपण महाविकास आघाडी म्हणून लढायचं असाच आमचा नाही का या ठिकाणी इरादा आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही टोकाचा निर्णय घेऊ नका किंवा चुकीचं नका भाष्यसुद्धा माध्यमांसमोर करू नका. जर मांडायचं असेल तर सांगा, की पक्ष जे खुद्द आदरणीय पवारसाहेब आणि पक्ष हा महाविकास आघाडी करण्याच्याच बाजूने आहे." ही चर्चा झाल्यानंतर मी थोडा सकारात्मक झालो. म्हणजे या ठिकाणी आपण कुठे बाजूला होऊ नये. आणि मला खात्री आहे, की मी पहिल्या दिवसापासून जे सांगत होते, की सगळ्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल. पण आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय सुप्रियाताई हे महाविकास आघाडी या शहराचा निश्चित भंग होऊन देणार नाहीत. धन्यवाद तुम्ही वेळ थँक दिलात यू. त्याबद्दल. पण आपण बघितलं असेल, की विचारांना धरून राजकारण करणं सध्या म्हणजे फार दुर्मिळ आहे आणि ह्या सगळ्या काळामध्ये विचार हा समोर ठेवून राजकारण करणं, बेरजेला महत्त्व न देता म्हणजे बेरीज करायची, पण ती विचारांना धरून करायची. विरोधात राहिलं तरी चालेल, पण सन्मानानं आणि विचारानं विरोधात राहायला आवडेल, अशा पद्धतीची भूमिका ही प्रशांत जगताप यांनी आपल्याला आपल्या समोर मांडलेली आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ सतत पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.